माझे माय का हो म्हणतो हा सेंटा नाचायला लागला. तर हा सेंटा कुठे भेटला थांबा सांगतो. सकाळी सकाळी मला लागली होती मस्त थंडी, म्हणून मी निघलो कामाला गेल्यावर मला माहित झालं घुगुसले जायचं आहे. निघालो घुगुसले. आमच्या शाळेमध्ये सेलिब्रेट करणार आहे मस्त क्रिसमस, त्याचीच मस्त शॉपिंग करायसाठी आलं होतं घुगुसले आशीर्वाद मंदी. ते तर आमच्या रुदुले बी लावून दिले मी मस्त सेंटाची टोपी. मी बी सेंटाचे कपडे लावून पाहिले होते, कारण की छोट्या छोट्या पोरायला द्यायचं होतं मस्त सरप्राईज. बापा झाले का मले सेंटाचे कपडे पुरे फिटोफिट. सेंटाची टोपी घेऊन घेतली मी मस्त सेंटा दिसून राहिली का मी. इतकं सारं सामान घेतलो आम्ही निघालो घरच्यासाठी. शाळेमध्ये जाऊन मस्त आता सजावट करतो याची. आबा घरी येऊन पाहतो पेंटिंग करायची होती मला दिवाळीची. दिवाळी बहुतच खराब झाल्या होत्या घरच्या, म्हणून लागलं होतं कलर मिक्स करायसाठी. त्याच्यामध्ये टाकायला लागलो मी वेगवेगळे कलर, हिरवा पांढरा पिवळा सगळा एकातच मी मिक्स करून टाकलो. कोणता कलर बनते का म्हणून पाहत होतो, पण कलर काही चांगला बनतच नव्हता. अजून धरलो हिरवा कलर न बकेट भर टाकूनच दिलं पक्क त्याच्यामध्ये. आज आमच्या दुसऱ्या घराची करायची होती मस्त पेंटिंग, म्हणून मी लागलो पेंटिंग करायसाठी. काय आमच्या घरचा पसाराच खतम होत नाही न मी लागलो दन पेंटिंग करायसाठी. आमच्याकडे पेंटिंग करायसाठी मिस्त्री गिस्त्री काही नाही येत, आम्ही सगळी पेंटिंग करून टाकतो घरची. कसं खर्चही वाचून जाते, सगळ्याच गोष्टी होऊन जाते. मग कसा लावला मी ना दिमाग. तुमच्या गिन घराची पेंटिंग मारायची असेल तर सांगा, जो मला मी मारून देतो चांगली दन. पुरी एक दिवस तर मारून झाली होती माझी पेंटिंग. आता जायचं होतं मला कामावर जाऊन बी कामं करायची होती, पण माझ्या घरी पहा ना केवढा मोठा पसारा आहे. मी आलो स्कूलमध्ये येऊन नाही का मस्त सजावट करायसाठी लागलो. तर आम्ही क्रिसमसची कशी सजावट केली तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बघा जो